गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या वेळेस गीतेचा 18वा अध्याय वाचायला सुरुवात केली होती आणि गीतेच्या 18व्या अध्यायाच्या प्रस्तावाने देखील ज्ञानदेव महाराजांनी ज्या ओव्या रचल्या आहेत त्या सगळ्या ओव्या आपण वाचल्या, त्यांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि 18वा अध्याय आता आजपासून आपण खऱ्या अर्थाने सुरू करू. आपण हा 18वा एकच अध्याय जरी पूर्ण वाचला, शिकलो, आत्मसात केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर पूर्ण गीता आपल्याला वाचण्याची गरज नाही असं आपल्याला मागच्या वेळेस ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं होतं. तर मग आपण 17 अध्याय आतापर्यंत जे केले ते वाया गेले का? नाही गेले, अजिबात नाही गेले. कारण की 17 अध्याय शिकून आपली जी भूमिका आता तयार झालेली आहे ना, त्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा हा 18वा अध्याय जो आहे तो त्याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे. सो 18th chapter will re-emphasize everything we have learned so far. तुम्ही जर नुसताच हा ऐकला आणि ह्याच्या आधीचे ऐकलंच नसतील, तर मग कदाचित जितक्या दृढपणे तुम्हाला आता जे शिकतोय ते मनावर बिंबेल तेवढं कदाचित नाही होणार. पण तरी सुद्धा पुष्कळ लाभ होईल. त्यामुळे आत्ता जरी सुरू केलं आणि हा 18वा अध्याय आपण पूर्ण ऐकला, पूर्ण शिकायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा पुष्कळ फायदा होईल. ठीक आहे. अर्जुन काय म्हणाला? संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशि निषूदन. स्मिताताई, तुम्ही आहात का काय? स्मिताताई नाही आहे? बरं, ठीक आहे. तर ह्याचा अर्थ जो आहे, अर्जुन म्हणतो, ओ मायटी आर्म्ड वन, आय विश टू अंडरस्टँड द पर्पज ऑफ रिनन्सिएशन म्हणजे त्याग, अँड ऑफ द रिनाउन्स्ड ऑर्डर ऑफ लाईफ म्हणजे संन्यास, ओ किलर ऑफ केशी डीमन, मास्टर ऑफ द सेन्सेस. केशी नावाचा जो दैत्य होता त्याचा कृष्णाने वध केला. तर अशा श्रीकृष्णाने मला त्याग आणि संन्यास याच्याबद्दल समजावून सांगावं अशी विनंती अर्जुन करतोय. संन्यासाचे कसे तत्व, त्यागाचे कसे असे, मी जाणू इच्छितो कृष्णा, सांगावे वेग वेगळे. मला त्यागाचं आणि संन्यासाचं जे तत्व आहे ते वेगळं वेगळं समजून घ्यायचंय. तर तुम्ही मला कृपा करून समजावून सांगा. किशोरजी काय म्हणतात? मग अर्जुन म्हणे श्रीकृष्णाशी, संन्यास व त्यागातील भेदासी, जाणावे ही इच्छा मज मनसी, तू सांगावे स्पष्ट करून मजसी. अर्जुन सांगतो कृष्णाला की त्याग आणि संन्यास या दोन मधला फरक हे तुम्हाला वेगवेगळं समजावून सांग. कशासीची संन्यास कृष्णा म्हणावे, तसे त्याग तो काय तेही वदावे. मला जाणे याची तत्वासी स्पष्ट, तयातील भेदासी तैसेची नीट. ही दोन्ही तत्व मला समजून घ्यायची आहेत आणि यांच्यामधला जो भेद आहे तो देखील मला समजून घ्यायचा आहे. तर कृष्ण आता समजावून सांगेल. हा प्रश्न काय होता आपण हे समजावून समजून बघण्याचा प्रयत्न करू. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेशा, निषूदना, संन्यासाचं आणि त्यागाचं तत्व पृथकपणे जाणण्याची माझी इच्छा आहे. हाजी संन्यासू आणि त्यागू, या दोही एक अर्थी लागू, जैसा सांघातू आणि संघू, संघातेची बोलीचे. अहो महाराज, संन्यास आणि त्याग या दोन शब्दांचा एकाच अर्थाशी संबंध असल्याचं दिसून येतं. संघात आणि संघ या दोन शब्दांनी सारखेच म्हणजे समुदायाचं समुदायाचं जसं ज्ञान होतं. तैसेची त्यागे आणि संन्यासे, त्यागुची बोलजित्व असे, बोलीजत्व असे. आमचेनी तव मानसे जाणजे हेची. त्याग या शब्दाने त्याप्रमाणेच संन्यास या शब्दाने त्यागच सांगायचा आहे अशी आमच्या मनाची तर ठाम समजूत आहे, असं अर्जुन सांगतोय श्रीकृष्णाला. तर त्याग आणि संन्यास या दोनमध्ये फरक काय? ना काही आधी अर्थभेदू, तो देवो करो तो विशदू, तेथ म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पै. अथवा त्याग आणि संन्यास या दोन शब्दांच्या अर्थात जर काही भेद असेल तर तो देवाने स्पष्ट करावा. यावर देव म्हणाले, या दोन शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. तरी तरी अर्जुना तुझ्या मनी, त्याग संन्यास दोन्ही एकार्थ गमले हे मानी मीही साच.
एरवी अर्जुना, तुझ्या मनामध्ये त्याग आणि संन्यास हे दोन्ही एकार्थवाचक आहेत. ते दोन्ही एकाच अर्थाचे आहेत असं मला वाटलं. आणि एका दृष्टीने मी हे खरंही मानतो. मी हे खरं मानतो. इही दोही कीर शब्दी, त्यागुची बोलीजे त्रिशुद्धी, परी कारण एथ भेदी येतू लेची. खरोखर त्याग आणि संन्यास या दोन शब्दांनी निश्चय करून त्यागच म्हटला जातो. परंतु यांच्या अर्थात भिन्नता असण्याचं कारण इतकंच आहे. काय कारण आहे? जे निपटूनी कर्म सांडिजे, ते सांडणे संन्यासू म्हणिजे, आणि फलमात्र का त्याजिजे तो त्यागू गा. अर्जुना, मुळी कर्मच करायचं नाही. हा ह्या कर्माच्या त्यागाला संन्यास असं म्हणावं. म्हणजे मुळी कर्मच करायची गरज नाही. आणि कर्म करून त्या कर्माचं केवळ जे फळ आहे ते टाकणं, त्याला त्याग म्हणावं. संन्यास म्हणजे काय, की आपण कुठलंच कर्म करायची गरज नाही. आणि त्याग म्हणजे आपण कर्म करायचंय, परंतु त्याचं जे फळ आहे ते टाकून द्यायचं, त्याचा त्याग करायचा. तरी कोणा कर्माचे फळ, सांडीजे कोण कर्म केवळ, हेही सांगो विवळ चित्त देपा. परंतु कोणत्या कर्माचं फळ टाकायचं आणि कोणतं कर्म मुळीच करायचं नाही हे आम्ही आता स्पष्ट सांगतो. ते तू आता लक्ष दे. तर आता कर्म नाही करायचं, संन्यास घ्यायचा, कर्मच नाही करायचं म्हणजे काय, सगळंच कर्म सोडायचं का? नाही. बरं, मग कुठलं कर्म करायचं आणि कुठलं नाही करायचं, आणि कशाचं फळ त्यागायचं, हा विषय आता आपल्याला भगवान समजावून सांगतील. तरी आपैसी डांगे डोंगर, झाडे डाळती अपार, तैसे लांबे राजागर, नुठीती ते. तरी रानात आणि डोंगरात आपोआप भिकार म्हणजे वाईट झाडे उत्पन्न होतात. वीड्स म्हणू आपण त्यांना. ठीक आहे ना? जंगलामध्ये जर आपण बघितलं तर देर विल बी अ लॉट ऑफ वीड्स ऑल्सो, म्हणजे अनुपयोगी झाडं असं आपल्याला वाटतं. किंवा भिकार म्हणजे वाईट झाडं. आता अर्थात आपण समजा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला ना, तर चांगलं आणि वाईट असं काही नसतं. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर जो जो जीव जन्माला येतो, ज्या ज्या परिवेशात, सो विच एव्हर ऑर्गॅनिझम अपियर्स इन एनी एन्व्हायरमेंट, तो जीव जो आहे ना, तो त्या परिवेशाला पोषक असं काहीतरी काम करतो. सो एव्हरी ऑर्गॅनिझम कॉन्ट्रीब्युट्स in a positive manner to the environment in which it appears or the ecosystem in which it appears. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे वाईट वनस्पती हे जे आता ह्यांनी म्हटलं ना, गांधी महाराजांनी, आपण म्हणू की आपल्यासाठी अनुपयोगी, परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने ते उपयोगीच असतं बरं का. तर ज्याप्रमाणे जंगलामध्ये आपोआप भिकार वाईट झाडे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे चांगल्या बागा आणि भाताची पिकं सहज उगवत नाहीत. आपल्याला समजा तिथे शेती करायची असली, चांगल्या गोष्टी उगवायच्या असल्या, तर आपल्याला ते मुद्दाम करावं लागेल. ते आपोआप नाही होणार. न पेरिता सैंघ तृणे, उठती तैसे साळीचे होणे, नाही गा राबावणे जिया परी. ज्याप्रमाणे न पेरता गवत जिकडे तिकडे आपोआप उगवतं, त्याप्रमाणे साळी आपोआप उगवत नाहीत. साळीच्या पिकाला पेरणी आणि राबही लागतात. आपल्याला ते मुद्दाम लावावं लागेल आणि प्रयत्न करावा लागेल, राबावं लागेल त्याच्यासाठी, म्हणजे कष्ट करावे लागतील. का अंग जाहले सहजे, परी लेणे उद्यमे कीजे, नदी आपैसी आपा दिजे विहिरी जेवी. अथवा ज्याप्रमाणे शरीराचे अवयव स्वाभाविकच असतात, परंतु दागिने प्रयत्नाने मुद्दाम घडवून तयार करावे लागतात. नदीचा ओघ स्वाभाविक झालेला असतो, परंतु विहीर मुद्दाम खणून तयार करावी लागते. तर याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक, परी न कामिता कामिक न निभजे जे. त्याप्रमाणे नित्य कर्म जी आहेत, म्हणजे कुठले स्नान संध्यादिक, आपण जे आंघोळ करतो नंतर पूजा करतो वगैरे, ते नित्य कर्म आहे. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे कुठलं, की कुठल्याच्या निमित्ताने करतो, म्हणजे श्राद्ध कर्म वगैरे करणं. हे जे कर्म आहे, ही कर्म आहे स्वाभाविक रीतीने म्हणजे वेदाज्ञेप्रमाणे होत असतात. परंतु जे काम्य कर्म असतं ते मात्र फलाची इच्छा न करता होत नाही. काम्य कर्म म्हणजे की ज्या कर्मामधून आपल्याला कुठली तरी कामना पूर्ण होणार आहे. काम्य कर्म मीन्स आय वॉन्ट टू फुलफिल अ डिझायर बाय डुईंग समथिंग. हे काम्य कर्म झालं. जे आपण कर्म करू त्या कर्माचं जे फळ मिळणार असेल ते फळ मला मिळावं, ते फळ मिळाल्यामुळे मी सुखी होईन, जास्त पूर्ण होईन आता आहे त्याच्यापेक्षा, अशा
इच्छेने केलेलं कर्म म्हणजे काम्य कर्म. हा पहिला श्लोक आपण आत्ता बघितला. ह्याच्याबद्दल जर कोणाला काही बोलायचं असेल, चिंतन करायचं असेल, की अर्जुनाने काय प्रश्न केला, कळला ना? त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय? भगवान म्हणतात की संन्यास म्हणजे सगळंच सोडायचं आहे, आणि त्याग म्हणजे काही काही कर्म करायचे आहेत पण त्यांचा फक्त फळाचा त्याग करायचा आहे. दुसरा श्लोक घेऊ. So let's see what Prabhupada has to say in the second verse. श्रीभगवानुवाच काम्यानां कर्मणान्यासं सन्न्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. श्रीभगवानुवाच. कृष्ण काय म्हणतो की द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड सेड द गिव्हिंग अप ऑफ ॲक्टिव्हिटीज दॅट आर बेस्ड ऑन मटेरियल डिझायर इज व्हॉट ग्रेट लर्नेड मेन कॉल द रिनाउन्स्ड ऑर्डर ऑफ लाईफ, म्हणजे संन्यास. गिव्हिंग अप ऑफ ॲक्टिव्हिटीज दॅट आर बेस्ड ऑन मटेरियल डिझायर म्हणजे आपल्याला जगामध्ये काहीतरी मिळवायच्या दृष्टीने समजा आपण काही कर्म केलं, तर त्या सगळ्या कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास. अँड गिव्हिंग अप द रिझल्ट ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज इज व्हॉट द वाईज कॉल एज रिनन्सिएशन, म्हणजे सगळ्या कर्मांच्या फळांचा जर त्याग केला तर दॅट इज कॉल्ड त्याग. विनोबा काय म्हणतात? श्री भगवान म्हणाले, सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती, फळ सर्वची कर्माचे सोडणे त्याग बोलिती. सोडणे काम्य कर्मे, काम्य कर्म आपण सोडली म्हणजे ज्यातनं आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे अशा प्रकारची कर्म जर आपण सोडली तर तो संन्यास झाला. परंतु सगळ्याच कर्मांचं फळ सोडणं हा त्याग आहे. लेट्स सी व्हॉट किशोरजी हॅज टू से. भगवान म्हणती, काम्य कर्माच्या त्यागास ज्ञानीजन म्हणती संन्यास, त्याग म्हणजे कर्मे सकळ करावी त्यागोनी कर्मफळ. काम्य कर्मांच्या त्यागाला ज्ञानीजन संन्यास म्हणतात, आणि त्याग म्हणजे सगळ्या कर्मांचं फळ जे आहे ते भगवंताला अर्पण करायचं, ते त्यागून द्यायचं आपण. भगवान काय म्हणाले की दिले सोडुनी काम्य कर्मा समस्त, तयासीच संन्यास बोलीत पार्थ, फला त्यागुनी कर्म सारे करावे, तया अर्जुना त्याग ऐसे म्हणावे. काम्य कर्मांना समजा सोडून दिलं ते संन्यास, आणि समजा फळाला त्यागून कर्म केलं तर त्या कर्मफळाचा त्याग म्हणजे त्याग. राईट. ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. श्रीकृष्ण म्हणाले, काम्यकर्मांचा त्याग म्हणजे संन्यास होय असं ज्ञात्यांचं मत आहे. ज्ञात्यांचं म्हणजे द नॉलेजेबल पीपल ऑर द वाईज पीपल. सर्व कर्मांच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग होय असे ज्ञाते म्हणतात. का कामनेचेनी दळवाडे, जे उभा रावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथ. ज्या काम्यकर्मांची उभारणी होण्याकरता फलांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो, आणि ज्या काम्यकर्मात प्रसिद्ध अश्वमेधाधिक यज्ञ आहेत. अश्वमेधाधिक यज्ञ म्हणजे तुम्ही अश्वमेध यज्ञाबद्दल काय ऐकलंय? की अश्वमेध म्हणजे एक घोडा आपण आपल्या राज्यातनं सोडायचा, आणि तो घोडा जिथे अडवला जाईल तिथल्या राजाला सांगायचं की तू माझ्या राज्याच्या अधीन राहा, आणि जर नसेल राहणार तर मग त्याच्यावर युद्ध करून त्याला पराजित करून मग त्याला आपल्या अधीन ठेवायचं वगैरे, अशा प्रकारचा अश्वमेध यज्ञ आधी करायचे लोक. तर अश्वमेध यज्ञ कशाकरता केला जातो? टू एक्सपॅन्ड द टेरिटरी, टू एक्सपॅन्ड द किंगडम. म्हणजे दिस इज अ वर्ल्ड इक्वल. ह्या जगामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून अश्वमेध यज्ञ केला जातो. तर तशा प्रकारचं जे कर्म आहे ते काम्य कर्म आहे. अशा प्रकारच्या कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास. वापी कूप आराम, अग्रहारे हन महाग्राम, आणि काही नाना संभ्रम व्रतांचे इथे. आणखी ज्या काम्यकर्मात बारव, आड, बगीचा वगैरे परोपकारार्थ तयार करतात, आणि जमिनी, गाव आणि वगैरे ब्राह्मणास इनाम करून देतात, आणि मोठाले गाव वसवतात, याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे करतात. ऐसे इष्टापूर्त सकळ, जया कामना एकमूळ, जे केले भोगवी फळ बांधवनिया.
अशी ही सर्व इष्ट आणि पूर्त कर्मे होत. त्यांचा उगम केवळ एक फलेच्छेवर अवलंबून असतो आणि त्या काम्य कर्माचं आचरण म्हणजे आपलं फळ, म्हणजे कर्मकर्त्याला मिळतं, ते अगदी बांधून बळेच भोगाव्याला लावतं. आता पहा की आपण किती वेळा विचार केलेला आहे, चिंतन केलेलं आहे, की आपण एखादं कर्म केलं, त्या कर्माचं फळ मिळणारच, त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवू नाही शकत. आपण समजा खायला बसलो तर आपलं पोट भरणारच, आणि आपण समजा उपवास केला तर आपल्याला भूक लागणारच. जेव्हा आपण एखादं कर्म करतो तेव्हा त्या कर्माचं फळ हे अटळ असतं, त्याला आपण काही नाही करू शकत. काम्यकर्म आपण जेव्हा करतो ना, काम्यकर्म म्हणजे आपल्या मनातली एखादी कामना पूर्ण करण्यासाठी केलं गेलेलं कर्म. माझ्या मनात समजा जी काही इच्छा असेल, ती इच्छा मला पूर्ण करावीशी वाटते आणि ती पूर्ण करण्यासाठी मी काहीतरी कर्म करतो, त्याला म्हणतात काम्यकर्म. ते काम्यकर्म केल्यानंतर त्या काम्यकर्माचं जे फळ आहे ते फळ भोगण्यासाठी, चांगलं किंवा वाईट, मी त्याच्यामध्ये अडकणारच. समजा आपण एखादं चांगलं कर्म आत्ता केलं आणि त्याचं फळ आपल्याला नाही मिळालं, तर ते चांगल्या कर्माचं फळ आपल्याला पुढच्या जन्मी नक्की मिळेल. पण मग त्याच्यासाठी पुढचा जन्म घ्यावा पण तर लागेल. पुढचा जन्म घ्यावा लागू नये, जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली पूर्णपणे सुटका व्हावी, म्हणून आपण गीता शिकतोय ना, की आपण आपली काम्य कर्म पूर्ण करण्याच्या मागे लागलेलो. काम्य कर्म जोपर्यंत आपण करत राहू तोपर्यंत आपण संसार बंधनातून सुटू शकत नाही. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणो नये धनंजया जिया परी. अर्जुना, ज्याप्रमाणे देहरूप गावाला आल्यावर जन्म मरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही. तुम्हाला देह मिळाला रे मिळाला की तुम्हाला जन्म आणि मरण दोन्ही येणारच आहे. का ललाटीचे लिहिले, न मोडेगा काही केले, काळे घोरेपण धुतले फिटो नेणे. अथवा ब्रह्मदेवाने कपाळी जे लिहिलं असतं ते, अरे जसं काही केलं असता पुसता येत नाही, काही केलं असता पुसता येत नाही, अथवा कितीही धुतलं तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही. केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. ज्याप्रमाणे कर्ज फेडलं नाही तर त्यापासून जशी सुटका होत नाही, त्याप्रमाणे फलेच्छेने केलेलं कर्म फळ भोगवण्याकरता धरणं घेऊन बसतं. तुम्ही फलेच्छेने जर कर्म केलं तर तुम्हाला त्याचं फळ भोगावंच लागेल. त्याच्यासाठी तुम्ही धरले जाल, बांधले जाल. का कामना ही न करिता, अवसात घडे पंडुसुता, तरी वायकांडे न झुंजता लागे जैसे. अथवा अर्जुना, फलेच्छाही न करता जर सहजच काम्यकर्म घडेल तर त्या ज्याप्रमाणे लढाईच्या जागी, म्हणजे समरांगणात गेलं असताना युद्ध न करता विनाकारण बाण लागतो तसं होईल. कसं आहे बघा की आता आपल्या देशामध्ये एक घटना घडली, ठीक आहे ना. त्या घटनेमध्ये काही लोकांना गोळीबारामध्ये आपोआपच गोळी लागून गेली, नाही का. समजा युद्ध रणांगणावर तुम्ही गेलात, युद्धाच्या प्रसंगी तुम्ही तिथे असलात, किंवा कुठेतरी गोळीबार होतो आहे तिथे तुम्ही जर असलात, तर तुमचा त्याच्याशी काही संबंध नसताना सुद्धा तुम्हाला गोळी लागू शकते ना, नाही. त्याचप्रमाणे जर आपण कामना मनात ठेवून कुठलंही कर्म केलं तर तुम्हाला त्या कर्माचं फळ मिळणारच आहे. तुम्हाला त्याच्यापासून सुटकाच नाही. फलेच्छाही न करता जर सहजच काम्य कर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी गेलं असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतो. गुळ नेणता तोंडी, घातला देची गोडी, आगी मानुनी राखोंडी चेपिला पोळी. गुळ आहे असं न समजून जरी तो तोंडात घातला तरी सुद्धा तो गोड लागणारच आहे आपल्याला. अथवा राखोंडी असं समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो चटका देईलच ना. आपल्याला असं वाटलं की ते राख आहे, परंतु त्याच्या खालती अग्नी आहे आपल्याला माहिती नव्हतं, तरी सुद्धा आपण जर त्याच्यावर पाय दिला तर आपला पाय जळेल. काम्य कर्मी हे एक, सामर्थ्य आथी स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मोक्षू येथ.
जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्माचं फळ अवश्य भोगावयास लावणं हे एक काम्य कर्मामध्ये स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणूनच काम्य कर्मांच्या ठिकाणी मुमुक्षूने आवड ठेवू नये. ज्याला खरंच मोक्षाची इच्छा आहे त्यांनी काम्य कर्माच्या ठिकाणी आवड ठेवू नये. काम्य कर्म कुठलं की ज्या कर्मामुळे आपली कामना पूर्ण होणार आहे हे काम्य कर्म. कामना पूर्ण करण्यासाठी जे केलं गेलेलं असेल ते काम्य कर्म. त्याच्या जागी आपली आवड ठेवू नये मुमुक्षूने. किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्मगा असे ते त्यजिजे विष जैसे वोकून या. फार काय सांगावं अर्जुना, पोटात गेलेलं विष म्हणजे वांतीचं औषध घेऊन ओकून टाकावं त्याप्रमाणे काम्यकर्म आहे आणि त्याचा साधकांनी त्याग करावा. उदाहरण सुद्धा कसं दिलंय पहा ज्ञानदेव महाराजांनी, की वांतीचं औषध घेऊन ओकून टाकावं. उलटी होईल अशा प्रकारे आपण काहीतरी औषध घ्यावं आणि ते ओकून टाकावं. तर अशा प्रकारे काम्यकर्माचा आपण त्याग करावा असं ज्ञानदेव महाराज आपल्याला सांगतात. मग तया ते मग तया त्यागा ते जगी संन्यासू ऐससा भंगी संन्यासू ऐसया भंगी बोलिजे अंतरंगी सर्व द्रष्टा. मग त्या त्यागाची ह्या जगतामध्ये अंतरंगी सर्व द्रष्टे लोक साधू संन्यास या सदरात गणना करतात. अशा प्रकारचा त्याग जर आपण केला तर त्याला संन्यास म्हणू आपण. काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास. हे काम्य कर्म सांडणे ते कामनेतेची उपडणे द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. भय समूळ नाहीसं करणं म्हणजे भयाचं मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणं. त्याप्रमाणे हे काम्यकर्म टाकणं म्हणजेच फलेच्छेलाच मुळासकट उपटणं होय. फलेच्छेला मुळासकट उपटणं म्हणजे आता फलेच्छेला जर मुळासकट उपटलं आणि कर्म केलं तर मग तो त्याग आहे. म्हणजे फलेच्छेचा त्याग जो आहे तो त्याग आहे. आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जय दिवस. आणि चंद्र आणि सूर्य यांची ग्रहणं येऊन ती पार्वण नावाची श्राद्धे करण्याचा प्रसंग आणतात. किंवा आईबापांच्या मरणाने निश्चित झालेलं श्राद्धाचे जे दिवस अथवा अतिथी हन पावे हे ऐसेसे पडे जे करावे ते कर्म जाणावे नैमित्तिकगा. जेव्हा अतिथी जे घरी येतो तेव्हा त्याचं जे आदरातिथ्य करावं लागतं अशा वेळी जे जे करावं लागतं ते नैमित्तिक कर्म समजावं. म्हणजे त्या निमित्तामुळे ते कर्म झालं. ते नित्यकर्म नाही आहे. नित्यकर्म काय आहे की नित्यकर्म आपण रोज सकाळी आंघोळ करतो, पूजा करतो, ऑफिसमध्ये जातो, घरी येतो, तर टी व्ही बघतो. ह्या सगळ्या नित्यकर्मांमध्ये आपण ते बुडू. नैमित्तिक कर्म म्हणजे वीकेंडला समजा ट्रिप घेतली आपण एखादी किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा पाहुण्यांसोबत आपण कुठेतरी बाहेर हाईकला गेलो, मित्रांसोबत हाईकला गेलो, तर ही नैमित्तिक कर्म आहे. कधी कधी होतात, ती नेहमी नाही होत. दे आर नॉट ए पार्ट ऑफ युअर रुटीन. दे हॅपन वन्स इन अ व्हाईल. वार्षिया क्षोमे गगन वसंते दुणावेवन देहा शृंगारी यवन दशा जयसी. ज्याप्रमाणे वर्षा ऋतू आला की आकाशच ढगाच्या रूपाने क्षुब्ध होतं असं आपल्याला वाटतं. किंवा वसंत ऋतू आला की वनाची शोभा दुप्पट वाढते. अथवा तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते. का सोमकांतू सोमे पघळे सूर्ये फाकती कमळे अथ एथ असे तेची पाल्हाळे आन नये. अथवा चंद्रकांत मणी जसा चंद्राच्या योगाने पाझरतो की पसरतोय मला माहित नाही, पाझरतो असायला पाहिजे. अथवा सूर्यविकासी कमळे जशी सूर्याच्या योगाने विकास पावतात. यावरील दृष्टांतात जे मुळात असतं तेच विस्ताराला पावतं. योगाने पसरतोच पाहिजे, पाझरतो नको, पसरतो. दुसरं बाहेरून कुठून काही येत नाही, आतूनच सगळं प्रसरण पावतं. तैसे नित्य जे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम एथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय. त्याप्रमाणे जे नित्यकर्म असतं त्यालाच काही कारणांचे नियम प्राप्त झाला असता ते नित्यकर्म वाढतं आणि त्या योगाने त्याला नैमित्तिक कर्म असं नाव येतं. तो नित्यकर्मालाच समजा कारणांचे काही नियम प्राप्त झाले तर ते नित्यकर्म वाढतं आणि त्या योगाने त्याला नैमित्तिक कर्म असं नाव येतं. आणि सायं प्रातः मध्यान्ही
जे का करणीय प्रतिदिनी परी दृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. आणि जे कर्म सकाळी 2 प्रहरी आणि संध्याकाळी आणि ते देखील दररोज करावं लागतं, यावरून ते अधिक आहे असं वाटेल, परंतु डोळ्यातील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही घातक केव्हाही अधिक होत नाही, तसं आहे ते कर्म. का नापादिता गती चरणी जैसी आथी, नातरी ते दीप्ती दीप बंबी. अथवा गती बाहेरून कुठून संपादन न करता ती जशी पायात स्वाभाविक आहे, अथवा दिव्याच्या ज्योतीमध्ये जसा प्रकाश स्वाभाविक आहे, वासू नेदिता जैसे चंदनी सौरभ्य असे, अधिकाराचे तैसे रूपची जे. चंदनाला सुगंधाची पुटे न देता त्याच्या अंगी सुवास जसा स्वाभाविक आहे, तसंच नित्यकर्माच्या अधिकाराचं स्वरूप आहे. नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोलिजे ते मानी, एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. अर्जुना, लोकांमध्ये नित्यकर्म जे म्हणतात ते हे समज. ह्याप्रमाणे तुला नित्य आणि नैमित्तिक अशी दोन्ही कर्मांची स्वरूपे सांगितली. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक, म्हणोनी म्हणो पाहती एक वांझ ययाते. हेच नित्य नैमित्तिक कर्म म्हणजे वर्णाश्रम धर्मानुसार वर्णाश्रम धर्मानुरूप करणं भागच असल्यामुळे कित्येक लोक निष्फल आहे असं ते प्रतिपादनाचा प्रयत्न करतात. काही लोक म्हणतील की तुम्ही हे असं सगळं कर्म निष्फळ आहे, त्यामुळे ते हे करणं भागच असल्यामुळे कित्येक लोकात निष्फळ आहे. हं? असं प्रतिपादनाचा प्रयत्न करतात की ह्याला काय हे नित्य करतोच आहे, पण त्यामुळे त्याला काही फळ नाही आहे असं सांगतात. परी भोजनी जैसे होये तृप्ती लाहे भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. परंतु तृप्ती प्राप्त होणं आणि भूक जाणं ही जशी भोजनाच्या जागी किंवा त्याच्या अंगभूत आहेत. भूक लागली असता आपण जेवलो तर आपलं पोट भरेल, हे तर त्या भोजनाच्या अंगी अंगभूत आहेत. तृप्ती प्राप्त होणं आणि भूक जाणं. त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे ही सर्व अंगांनी फलद्रूप आहेत, म्हणजे यांना फल मिळणार याला. कीड आगीठा पडे तरी मळू तुटे वाणी चढे, यया कर्मातय सांगडे फळ जाणावे. हिणकं सोनं अग्नीत पडलं असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि रंग म्हणजे कस वाढतो, त्यासारखं या नित्य नैमित्तिक कर्माचं फळ आहे असं समजावं. सो दिस इज फॉर डेली प्युरिफिकेशन. जे प्रत्यवाय तव गळे स्वाधिकार बहुवे उजळे, तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी. कारण की असलेले दोष जळून जातात. जळून जातात पाहिजे होते, जळून नको जातात, की असलेले दोष जळून जातात कसे होईल. आपल्याला जर दोष असतील किंवा जडतील तर असलेले दोष जडणार नाही, जडलेले दोष असतात, तर हे असलेले दोष जळून जातात असं पाहिजे. हं? आणि आपल्या अधिकाराला म्हणजे योग्यतेला चांगला उजाळा चढतो. त्यामुळे तो नित्य नैमित्तिक कर्म करणारा ताबडतोब सद्गतीला प्राप्त होतो. जर आपण आपलं काम व्यवस्थित केलं तर आपण सद्गतीला प्राप्त होऊ, म्हणजे आपण चांगल्या दिशेने किंवा सत्याच्या दिशेने गतीला प्राप्त होऊ. सो वी विल अंडरस्टँड आवर ओन ट्रू नेचर इफ वी ओनली अंडरटेक दोज ॲक्टिव्हिटीज दॅट आर सेल्फलेस. येवढेवरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ, परी ते त्यजिजे मूळ नक्षत्री जैसे. नित्य नैमित्तिक कर्माच्या ठिकाणी इतकं भारी फळ आहे, परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करायचा असतो तसं ते फळ टाकणं जरूर आहे. अच्छा, मलाही माहिती नव्हतं की मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा आपण त्याग करायचा असतो. हम्म. लता पिके आघवी तव च्यूत बांधे पालवी, मग हात न लावित माधवी सोडून घाली. वसंत ऋतू येतो तेव्हा सबंध वेलीला फळं येतात आणि आंब्याच्या झाडाला नवीन पालवी फुटते. परंतु वसंत ऋतू त्याला नुसता हातही न लावता जसा ते टाकून खातो. वसंत ऋतू येतो तेव्हा सबंध वेलीला फळं येतात
आणि आंब्याच्या झाडाला नवीन पालवी फुटते. परंतु वसंत ऋतू त्याला नुसता हातही न लावता तो फक्त टाकून जातो. म्हणजे येतो, आपलं काम करतो आणि चालला जातो. ही डझंट गेट एनिथिंग आउट ऑफ इट. तैसी नोलांडिता कर्मरेखा, चित्त दीजे नित्य नैमित्तिका, पाठी फळा कीजे अशेखा वांथाचे वाणी. त्याप्रमाणे कर्माची मर्यादा न सोडता नित्य नैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावं. नंतर त्या कर्माचं फळ ओकारीसारखं मानावं. यया कर्म फळ त्यागाते, त्यागो म्हणती पै जाणते. एवं त्याग संन्यास तू ते परिस विले. अशा या कर्मफल त्यागाला जाणते पुरुष त्याग असं म्हणतात. त्याप्रमाणे तुला त्याग आणि संन्यास ऐकवले आहेत. हा संन्यासू जे संभवे, तै काम्य बाधू न पावे. निषिद्ध तव स्वभावे, निषेधे गेले. असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्य कर्मांची पीडा होऊ शकत नाही. आणि निषिद्ध कर्म जर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहजच टाकलेलं असतं. त्यामुळे आपण चुकीचं काहीही कर्म करणार नाही जर आपण गीतेचा अभ्यास रेग्युलरली करत असलो तर. ओके. आणि नित्याधिक जे ऐसे, आणि नित्याधिक जे असे, ते येणे फल त्यागे नसे. शिर लोटलिया जैसे येर अंग. आणि नित्य नैमित्तिक जे कर्म आहे ते या फलत्यागाने नाहीच होतं. जर आपण फलत्याग केला तर मग ते नित्य नैमित्तिक कर्म पण जे आहे ते नाहीच होईल. ते कसं तर मस्तक तोडून टाकल्यामुळे बाकीच्या शरीराचा जसा सहजच नाश होतो. समजा मस्तक तोडून टाकलं तर बाकीचं शरीर आपोआप चालू जाईल, नाही का? मग सस्य फळपाकात, तैसे निमालिया कर्मजात. आत्मज्ञान ग्योसित अपैसे ये. मग धान्याला पीक आल्यावर जसं ते वाळून जातं, त्याचप्रमाणे कर्म मात्र नाहीस झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान आपोआप शोधत येतं. ज्याप्रमाणे पीक आल्यानंतर ते वाळून जातं, त्याचप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याचं कर्म सगळं मरून जाईल, सगळं स्वच्छ होऊन जाईल. आणि त्या पुरुषाला आत्मज्ञान आपोआप शोधत येतं. ऐसिया निगुती दोन्ही, त्याग संन्यास अनुष्ठानी. पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू. अशा रीतीने हे दोन्ही त्याग आणि संन्यास आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात. त्याग आणि संन्यास दोन्ही जर आचरणात आले तर आत्मज्ञान होणारच आहे. ना तरी हे निगुती चुके, मग त्यागो की जे हात तुके. तै काही न त्यजे अधिके गोईंची पडे. अथवा ही कर्मत्यागाची हातवटी जर चुकली आणि मग अनुमानानेच जर त्याग केला तर त्याग होत नाही. पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिक गुंतड्यात पडतो. कर्मत्यागाची हातवटी जर चुकली आणि मग अनुमानानेच जर हा त्याग आपण केला तर त्याग तर होत नाहीच, पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिक गुंताड्यात पडतो. हं? जे औषध व्याधी अन्न ओळख, ते घेतलिया परते विख. का अन्न न मागिता मानिता भूक, मारी ना खाय, मारी ना काय. हं? रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतलं जातं ते रोग्याला बरं न करता उलट विषासारखं मारक मात्र होतं. हं? पुष्कळदा तुम्ही बघितलं असेल की एखाद्या डॉक्टरांनी चुकीचं प्रिस्क्रिप्शन दिलं, त्याच्यामुळे जो रोगी होता तो तो मेला नसता, अदरवाईज तो मेला, कारण की चुकीचं औषध दिलं. मग ते विषासारखं झालं ना. किंवा भुकेच्या वेळी जर अन्नाचा आदर केला नाही तर भूक मारणार नाही का? भुकेच्या वेळेस आपण अन्नाचा अनादर करू नये. भूक लागली असताना जेव्हा माणसाने. म्हणून त्याज्य जे नोहे, तेथ त्यागाते न सुभावे. त्याज्या लागी नोहावे लोभा पार. म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही तिथे त्यागाचा उपयोग करू नये. आणि जे त्याग करायला योग्य आहे त्याविषयी इच्छा धरू नये. ठीक आहे ना? ज्याच्याविषयी इच्छा आहे ते त्याचा आपण त्याग नाही करणार. त्याग करण्यास योग्य आहे त्याच्याविषयी आपण इच्छाच नाही धरायला पाहिजे. आणि त्याग करण्यास जे योग्य नाहीये ते त्यागाचा उपयोग करू नये.
हे काही काही गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील ना. यू हॅव टू डू युअर डेली मेंटेनन्स. अदरवाइज हाऊ विल युअर बॉडी वर्क टू डू द थिंग्स यू नीड टू डू. है ना. चुकलिया त्यागाचे वेझे, केला सर्व त्यागू ही होय ओझे, न देखता सर्वत्र तुझे वीतराग ते. त्यागाचं वर्म चुकलं असता जो त्याग केला जातो, त्या सर्व त्यागाचंही ओझं होतं. त्यागाचं वर्म चुकलेलं असताना समजा त्याग केला तर मग त्या त्यागाचा ओझं होईल. म्हणजे त्या त्यागानेच तो कर्मबंधनात पडतो. म्हणजे टाळायच्या गोष्टीला सर्व वेळी तोंड देणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टींकडे बघतही नाहीत. म्हणजे निषिद्ध कर्माकडे वळतही नाहीत. ह्याच्यानंतर ह्या दुसऱ्या श्लोकाच्या ओव्यांवर समजा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगू शकता. त्याग म्हणजे काय? संन्यास म्हणजे काय? तर संन्यास म्हणजे आपण कर्मच नाही करत. नित्य कर्म पण नाही, नैमित्तिक कर्म पण नाही. आणि त्याग म्हणजे आपण जे काही कर्म करू त्याचा फलत्याग. असं फळ मला माझ्यासाठी नको आहे. अशा प्रकारे हे पहिले दोन श्लोक आपण बघितले. लेट्स गो टू द थर्ड वन. त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. न त्याज्यम इति चापरे. Some learned men declare that all kinds of fruitive activities should be given up as faulty, yet other sages maintain that acts of sacrifice, charity, and penance should never be abandoned. तर काही काही लोक म्हणतात की सगळ्याच कर्मांचा आपण त्याग करू शकतो. परंतु काही काही लोक म्हणतात की नाही नाही, तप, दान आणि यज्ञ ह्यांना आपण सोडायचं नाहीये. दोषरूपची ही कर्मे सोडावी म्हणती कुणी, न सोडावीची म्हणती, न सोडावीची म्हणती म्हणती, यज्ञदान तपे कोणी. दोषरूप ही दोषरूपची ही कर्मे कर्मे सोडावी म्हणते कोणी. कोणीतरी म्हणतात की तुम्ही ही दोषरूप आहेत कर्म म्हणून सोडून द्या. पण काही लोक म्हणतात की नाही सोडा, तुम्ही नका सोडू. कुठली नका सोडू? यज्ञ, दान आणि तप. ह्या गोष्टी नाही सोडायच्या आपल्याला. ठीक आहे. तर मुक्तछंदामध्ये ईश्वरजी काय म्हणतात? कर्म त्याज्य दोषवत म्हणून असे म्हणती कोणी विद्वज्जन, न त्यागावे यज्ञ दान तपकर्म हे दुसऱ्यांच्या उपदेशाचे मर्म. यज्ञ दान आणि तप ह्या तीन गोष्टी नका सोडू तुम्ही, पण बाकीच्या सोडा. असे कर्म सारेची दे दोषयुक्त, म्हणून त्यजावेची कर्मा समस्त. जरी कोणी विद्वान ऐसे वदावे, तप ज्ञान यज्ञा तरी ना त्यजावे. काही लोक सगळी कर्म त्यागून टाकतात कारण की ती कर्म दोषमय असतात, दोषयुक्त असतात. पण काही विद्वान काय म्हणतात की तुम्ही तप, ज्ञान आणि यज्ञ ह्या तीन गोष्टी नका बंद करू, बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद करा. ठीक आहे ना. सी ज्ञानदेव महाराज काय म्हणतात? कर्म दोषवत म्हणजे बंधक म्हणून त्याज्य होय असं कित्येक पंडित सांगतात, आणि यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही असं दुसरं कोणी सांगतात. एका फळाभिलाष न ठके, ते कर्मा ते म्हणती बंधके, जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे. कित्येकास फळाची इच्छा केल्यापासून राहत नाही. ते सांख्यशास्त्रकर्त्या कपिलाचे अनुयायी लोक कर्माला बंधनकारक असं म्हणतात. त्याला जग हसलं म्हणजे ते जगाला भांडखोर म्हणतात. का जिव्हा लंपट रोगिया, अन्ने दूषी धनंजया, अंगान रुसे कोढिया मासिया कोपे. अथवा अर्जुना, जिभेच्या स्वाधीन असलेला रोगी अन्नाला नावं ठेवतो. अथवा रक्तपितीने सडलेला मनुष्य आपल्या शरीरावर न रागवता उलट माशांवर रागवतो. कसं आहे पहा की आपल्याला समजा काहीतरी झालेलं असेल ना जिभेला, तर अन्नाची चव बरोबर येणार नाही.
आपण अन्नाला नाव ठेवू. ते अन्न बरोबर शिजवलं नाही, बरोबर लागत नाही. अरे नाही नाही, माझ्या चवीमध्येच काहीतरी गडबड आहे, म्हणून मला कुठलंच अन्न बरोबर लागत नाही. किंवा दुसरा ज्याला कुष्ठरोग झालेला आहे, लेप्रसी, किंवा हातपाय कुठे सडला असेल तर त्याच्यावर माशा तर येऊन बसणारच आहे. तर तो माशांवर रागवतो. हा, ते शरीर इतकं कुजलेलं आहे म्हणून त्याच्यावर माशा येतात. माशांवर रागवायची काय गरज आहे? तैसे फळकाम दुर्बळ, म्हणती कर्मची किडाळ, मग निर्णयो देती केवळ तजावे ऐसा. त्याप्रमाणे फळाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच वाईट असं म्हणतात आणि ते कर्मच टाकावं असं निर्णय देतात. फळाची इच्छा नाही टाकू शकत आहे. हा, पण काय म्हणतात की कर्मच वाईट आहे, म्हणून कर्मच टाकून द्यायचं. एक म्हणती यागादिक करावेची आवश्यक, जे या वाचुनी शोधक आन नसे. कित्येक म्हणजे पूर्वमीमांसक लोक असं म्हणतात की यज्ञाधिक कर्म अवश्य करावेतच, कारण या वाचून शुद्धी घडवून आणणारं दुसरं साधन नाहीये. मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागी आळसू न कीजे. मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकरच विजयी व्हावं वाटत असेल तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणारं जे कर्म, त्याचं आचरण करण्याच्या कामी आळस करू नये. भांगार आधी शोधावे, तरी आगी जेवी नु बघावे, का दर्पणालागी साचावे अधिक रज. हिणकस जर शुद्ध करायचं असेल तर अग्नीला कंटाळता कामा नये, अग्नीत टाकावं लागेल ते. अथवा लोखंडाच्या आरशाला स्वच्छ करण्याकरता पुष्कळ धूळ चुना वगैरे टाकून साठवून ठेवावी. नाना वस्त्रे चोख होवावी, ऐसे आथी जरी जीवी, तरी संवदणी न म्हणावी मलिन जैसी. अथवा वस्त्र स्वच्छ असावीत असं जर मनापासून वाटत असेल तर परटाच्या वस्त्राने धुण्याला पात्राला घाण म्हणून चालणार नाही. तैसी कर्मे क्लेशकारे, म्हणून न न्यावी अभेरे, का अन्न लाभे अरुवारे रांधी तिये उणे. त्याप्रमाणे कर्मे त्रास देणारी आहेत म्हणून त्यांचा त्याग करता कामा नये. स्वयंपाकाशिवाय सुंदर अन्नाचा लाभ कसा होईल? इही इही गा शब्दी एक कर्मी बांधिती बुद्धी, ऐसा त्यागो विसंवादी पडोनी ठेला. अशा अशा प्रकारच्या बोलण्याने कित्येक लोक कर्माच्या ठिकाणी बुद्धीच जखडून टाकतात. म्हणजे कर्म करावं असाच बुद्धीचा निश्चय करतात. अशा रीतीने अमेळात पडून राहिला म्हणजे त्यागाविषयी एक असा निश्चय कधीच झाला नाही. तरी विसंवाद तो फिटे, त्यागाचा निश्चयो भेटे, तैसे बोलो घोमटे अवधान देई. तर आता ह्या ज्या योगाने हा त्यागासंबंधाचा ठाम निर्णय लागेल, तशा प्रकाराने मी तुला आता सांगतो. ते तू चांगलं लक्ष देऊन ऐक. तर ह्याच्याबद्दल काही कोणाला बोलायचं का, तिसऱ्या श्लोकाबद्दल? की आपण आता चौथा श्लोक घेऊ, शेवटचा एक श्लोक घेऊ, आणखीन थोडा वेळ आहे आपल्याकडे, 10-15 मिनिटं. लेट अस सी व्हॉट भगवान हॅज टू से. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम, त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः. O best of the Bharatas, now hear my judgment about renunciation. O tiger among men, renunciation is declared in the scriptures to be of three kinds. तीन प्रकारची यज्ञ आपल्याला सांगितलेत. तरी ह्याविषयी तरी ह्याविषयी एक माझा निश्चित निर्णय, त्याग जो म्हणती तो ही अतिहेरी भेदला असे. तरी ह्याविषयी ऐक माझा निश्चित निर्णय, त्याग जो म्हणती तोही तिहेरी भेदला असे. त्याग जो आहे तो तिहेरी कसा काय भेदलाय ते आपण बघूया आता. किशोरजी आपले बंधू काय म्हणतात? मुक्त छंदामध्ये म्हणतात, त्याग म्हणजे काय हे पार्थ? आता ऐक माझे निश्चित मत. त्यागाचे प्रकार असती तीन, ते तू स्पष्ट जाणावे हे अर्जुन. तुला वर्णिले त्याग संन्यास स्पष्ट, आता सांगतो ऐक निष्कर्ष पार्थ.
असे त्याग तोही प्रकारात तिन्ही, असे ज्ञात ज्ञानी जनासी हितोही. दिस साऊंड सो मच फॅमिलियर, लाईक इन द 15 चॅप्टर. असं इकडे आपणच आहे, असं इकडे भरलेलं आहे. हं? तुला वर्णिले त्याग संन्यास स्पष्ट, आता सांगतो एक निष्कर्ष पार्थ. असे त्याग तोही प्रकारात तिन्ही, असे ज्ञात ज्ञानी जनाशी तेही. त्याग देखील तीन प्रकारचा आहे. मी तुम्हाला जे सांगितलं की सगळीकडे आपण एकच तत्व बघतोय, ते 15व्या अध्यायात आहे, पण इथे त्याग जो आहे तो तीन प्रकारचा कसा आहे ते सांगितलेलं आहे. लेट अस सी की याच्यासाठी ज्ञानदेव महाराज काय म्हणतात. सो वी विल शेअर द स्क्रीन. हे भरतोत्तमा, त्यापैकी त्यागासंबंधाने माझा निर्णय काय आहे ते तू आता ऐक. हे नरश्रेष्ठा, त्याग हा तीन प्रकारचा सांगितलेला आहे. तरी त्यागू येथे पांडवा, त्रिविधोपै जाणावा, तया त्रिविधाही भरवा विभाग करू. तरी अर्जुना, ह्या कर्मत्यागाच्या बाबतीत त्याग हा तीन प्रकारचा आहे असं समज. या तिन्ही प्रकारचे चांगले वेगवेगळे वर्णन वर्णन करू सांगू. त्यागाचे तिन्ही प्रकार कीजती जरी गोचर, तरी तू इत्यर्थाचे सार इथले जाण. त्यागाचे तीन प्रकार जरी पुढे स्पष्टपणे सांगायचे आहेत, तरी तूर्त त्यागाच्या तात्पर्यार्थाचं सार एवढा आहे असं समज की काय. मज सर्वज्ञाची ये बुद्धी, जे अलोट माने त्रिशुद्धी, निश्चय तत्व ते आधी अवधारी पा. जे त्यागाच्या निर्णयाचं तत्व मी जो सर्वज्ञ, त्या माझ्याही बुद्धीला खरोखरच फारच पटतं. त्या त्यागासंबंधीचं ठाम मत अगोदर ऐक. तरी आपुलिये सोडवणे, जो मुमुक्षु जागो म्हणे, तया सर्वस्वे करणे हेची एक. तर संसार बंधनापासून आपल्या सुटकेविषयी सावध राहू असं जो मुमुक्षू म्हणतो, त्याला सर्व प्रकाराने हेच करण्यास योग्य आहे. ते काय करण्यास योग्य आहे तर ते आपण 5व्या श्लोकात बघूया. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. Acts of sacrifice, charity, and penance are not to be given up. They must be performed. Indeed, sacrifice, charity, and penance purify even the great souls. यज्ञ दान आणि तप हे करणं किंवा करत राहणं आवश्यक आहे. यज्ञ ध्यान तपे नित्य करणीय आवश्यक. न सोडावीची त्याने न सोडावीची ती होती, ज्ञानवंतास पावक. यज्ञ दान आणि तप नित्य करण्याला आवश्यकच आहे, ती नाही सोडावी. ती ज्ञानवंतांना पावक होतात. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात. यज्ञ दान तप न सोडणे, कर्मे ही निश्चितच करणे, त्याने चित्त शुद्ध होईल. जर फळ त्यागिले असेल, जर फळ त्यागलं असेल तर त्या कर्माने आपली चित्तशुद्धी होईल. तपाद्या तपादान यज्ञ कधी ना त्यजावे, परित्यासी कर्तव्य ऐसे करावे. तपादान यज्ञामुळे शुद्ध चित्त, जरी ते करावे फलाशारहित. फलाशारहित तप दान आणि यज्ञ जर आपण केलं तर आपलं चित्त तिच्यामुळे शुद्ध होईल. यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही आहे, ते केलंच पाहिजे. कारण यज्ञ दान आणि तप ही फलेच्छा टाकून करणाऱ्यांना चित्तशुद्धी करणारी आहेत. जिये यज्ञ दान तपादिके, ये कर्मे आवश्यके, तिये न सांडावी पंथिके पांथिके पाऊले जैसी. ते हे की यज्ञ दान तप वगैरे ही जी आवश्यक कर्म आहेत ती कर्म टाकू नयेत. ते कसं तर ज्याप्रमाणे प्रवास करणाऱ्याने पावलापुढे पाऊल टाकणं म्हणजे चालणं सोडू नये. हारपले न देखिजे, तव तयाचा मागू न सांडिजे, का तृप्त न होता न लोटीजे भाणे जेवी. हरवलेली वस्तू जोपर्यंत दिसली नाही तोपर्यंत तिचा माग टाकू नये, अथवा तृप्ती झाली नाही तोपर्यंत वाढलेला ताट ज्याप्रमाणे पलीकडे सारू नये. नाव थडी न पवता, न खांडीजे केळी न फळता, का ठेविले न दिसता दीपू जैसा. नदीच्या किनाऱ्याला न पोचता जसा होडीचा त्याग करू नये,
अथवा केळीला फळे येण्याच्या अगोदर जशी ती टाकू नये, किंवा आपली ठेवलेली वस्तू दिसली नाही तोपर्यंत दिव्याचा त्याग करू नये. तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीन. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी पक्का निश्चय झालेला नाहीये, तोपर्यंत यज्ञाधिक कर्माविषयी उदासीन होऊ नये. जोपर्यंत आपल्याला ही खात्री पटलेली नाहीये की मी म्हणजे शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप आहे, तोपर्यंत यज्ञ दान तप हे सोडायला नको. तरी स्वाधिकारानुरूपे तिये यज्ञदाने तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिके वर. ती टाकू नयेत, पण आपल्या अधिकाराप्रमाणेच ती यज्ञ दान तप वगैरे कर्मे अधिक दक्षतेने आचरावीतच. जे चालणे वेगावत जाये, तो वेगो बैसावयाची होवे. तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. कारण की चालणं जसं जलद होईल तसा तो चालण्याचा वेग बसण्याकरता म्हणजे विश्रांती करण्याच करताच कारण होतो. त्याचप्रमाणे कर्माचरणाचा भर नैष्कर्म्य स्थितीला पोचण्याकरता असतो. हं? चालणं जसं जलद होईल तसा तो चालण्याचा वेग बसण्याकरता म्हणजे विश्रांती करताच कारण होतो. म्हणजे कसं आहे की समजा आपण लवकर लवकर चाललो तर आपण आपल्या ज्या जागी पोचायचं तिकडे लवकर वेळेवर पोहोचू ना. त्याचप्रमाणे कर्माबद्दल काय सांगतात आहे की कर्माचरणाचा भर नैष्कर्म्य स्थितीला पोहोचण्याकरता असतो. म्हणजे आपण कर्म करता करता शेवटी आपल्याला हे कळतं की हा कर्म करणारा मी नाही आहे, किंवा कर्म करून मला स्वतःला त्याच्यापासून काहीतरी फळ पाहिजे आहे, अशी वृत्ती आपल्या मनामधनं हळूहळू हळूहळू कमी होईल. तसं करायचं. तर जितकं आपण लवकर शिकू तितकं चांगलं आहे. अधिके जव जव औषधी औषधी सेवनेची मांडी बांधी तव तव मुकीजे व्याधी तयाची ये. एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याचा जसजसा अधिक नियम करील तसतसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल. तैसी कर्मे हातोपाती जय कीजती यथा निगुती तै रजतमे झडती झाडा देवनी. त्याचप्रमाणे जेव्हा कर्मे योग्य हातवटीने जलद केली जातात तेव्हा चित्तावरचे रजोगुण आणि तमोगुण म्हणजे चंचलता आणि पापवासना साफ नाहीसे होतात. हे कर्मामुळे चित्त शुद्ध होतं. का पाठोवाटी पुढे पुटे का पाठोवाटी पुटे भांगारा खारू देणे घटे तै कीड झडकारी तुटे निर्व्याजू होय. अथवा हिणकस सोन्याला वरच्या वर क्षारांची पुटं देणं जेव्हा घडतं तेव्हा त्यातील हिणकस भाग लवकर नाहीसा होतो आणि ते सोनं निर्दोष होतं. सोन्याला समजा प्युरिफाय करायचं असेल तर त्याला ते धुतात ना, त्या ॲक्वारेजिया वगैरे कशात, ॲक्वारेजिया नाही, कुठल्या तरी ॲसिडमध्ये धुतात मला असं वाटतं. हं? तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करूनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. त्याप्रमाणे आस्थापूर्वक केलेलं कर्म चित्तावरील रजतम नाहीसे करून अंतःकरण शुद्धीच्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवायला आणतं. अंतर्शुद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्याकडे जे कर्म आलेलं आहे ते आस्थापूर्वक केलं, ते चित्तावरील रजतम नाहीसे करून अंतःकरण शुद्धीचं ठिकाण प्रत्यक्ष अनुभवाला आणतं. म्हणून या धनंजया सत्वशुद्धी गिवसितया तीर्थाच्या सावाया आली कर्मे. अर्जुना, म्हणून अंतःकरण शुद्धीची इच्छा करायला कर्मे ही तीर्थाच्या बरोबरीला येतात. आपण तीर्थ पिऊन जसं आपलं शरीर प्युरिफाय करतो ना, तसंच अंतःकरण शुद्धी करायला निष्काम कर्म करणं आवश्यक आहे. तीर्थे बाह्यमोक्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जाणं निर्मळे सत्कर्मेची. तीर्थाच्या योगाने बाहेरील म्हणजे शरीरावरील मळ धुतला जातो, पण कर्माने चित्तशुद्धी होते. त्यामुळे आतलं पण शुद्धीकरण होतं. त्याप्रमाणे सत्कर्म कर्मे हीच पवित्र तीर्थे आहेत असं समज. सत्कर्मे जी आहेत ना तीच पवित्र कर्मे आहेत, तीच पवित्र तीर्थे आहेत असं समज. तृषाता मरुदेशी झळे अमृते वळली जैसी की अंधा लागी डोळ्यासी सूर्यो आला. तहाने पिडलेल्या मनुष्यास मारवाड्याच्या निर्जल प्रदेशात झळईबरोबर अमृताची वृष्टी व्हावी किंवा अंधळ्याच्या सोयीकरता त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष सूर्यच येऊन
प्रगट व्हावा. बुडतया नदीचं धावीन नली, पडतया पृथ्वीचं कळवळली, मृत्यूने दिसली आयुष्य वृद्धी. नदीत बुडणाऱ्याचं रक्षण करण्याकरता नदीच जशी धावून यावी, अथवा पडणाऱ्याविषयी जसा पृथ्वीचंच कळवळा यावा, किंवा मरणाऱ्याला मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावं. तैसे कर्मे कर्मबद्धता, मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मरता राखीला विषय. अर्जुना, जे मारक विष ते रसायन रूपाने दिलं असता मरत असलेल्या मनुष्याला जसं वाचवतं, त्याचप्रमाणे बांधणारी जी कर्म आहेत त्या कर्मांनीच मुमुक्षूंना कर्मबंधनापासून सोडवलं असतं. तैसी एके हातवटिया कर्मे की जती धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्य होती. अर्जुना, त्याप्रमाणे जरी कर्म सामान्यतः बंधच निर्माण करणारी असली, तरी कर्म करण्याची एक हातोटी ठरलेली आहे. त्या हातोटीने केलेली कर्म सोडवण्याला त्या हातवटीने केलेली कर्म सोडविण्याला, मुक्त करण्याला म्हणजे कारणीभूत होतं. त्या हातवटीने केलेली कर्मे सोडवण्याला कारणीभूत होतात. हं? बंद करण्याची असली तरी त्या हाताने त्या हातावटीने सोडवायची. कशी ती 5 मला सांगितलं ना, याच्याने याच्या आधी काय सांगितलं होतं बाहेर एका जागी, कुठल्या प्रकारचं आपल्याला कर्म करायचं आहे. एनिवे, ते आपण नंतर जाऊन बघूया. तैसी एके हातवटिया कर्मे की जती धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्य होती. अर्जुना, त्याप्रमाणे कर्मे जरी सामान्यतः बंधच निर्माण करणारी असतात, तरी कर्म करण्याची एक हातवटी ठरलेली आहे. त्या हातवटीने केलेली कर्मे सोडवण्याला म्हणजे मुक्त करण्याला कारणीभूत होतात. आता तेची हातवटी तुझ सांगो गोमटी, जया कर्मा ते किरीटी कर्मची रुसे. अर्जुना, ज्या हातवटीने कर्म केली असताना कर्मच कर्मात नाहीसं करतं, ती हातवटी आता मी तुला सांगणार आहे. तर हे भगवान आपल्याला 6व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात करतील. तर त्याग आणि संन्यास, कुठलं कर्म करायचं, कुठलं कर्म सोडायचं, कुठलं कर्म करायचं परंतु फळ सोडायचं, हे सगळं आपल्याला वेगळं वेगळं करून भगवान सांगतायत. त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असले तुम्ही सांगा, किंवा काही कॉमेंट्स. आजचं जरा थोडंसं थिअरेटिकल होतं ना, जड होतं, त्यामुळे ते डोक्यावर न गेलं. पुढच्या वेळेस होपफुली इट विल बी बेटर. करू प्रयत्न. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.